श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, अडचणीत सुखी राहण्यासाठी महत्त्वाचे खास घरगुती तोडगे व उपाय. तुम्ही दररोज सकाळी लवकर उठून आंघोळ करून दिवा लावा. याने आपल्या घरात शुभ ऊर्जा टिकते. दर मंगळवारी घर झाडताना व पुसताना मिठाचे पाणी वापरा. याने घरातील नकारात्मकता कमी होते. त्याचबरोबर दररोज संध्याकाळी न चुकता तुळशीपुढे रोज दिवा लावा. याचा फायदा काय होतो तर बघा, घरात शांतता व समृद्धी येते. व गुरुवारी न चुकता घरात हळद फुलांचा काढा. यामुळे लक्ष्मी प्रवेश सुलभ होते. घरातील देवाजवळील घंटा दररोज वाजवा. यामुळे घरातील ऊर्जा वाईट जी आहे ती दूर होते. नेहमी घरात व दारातील स्वच्छतेला प्राधान्य द्या. रोज अंगण झाडा. यामुळे देखील नकारात्मक शक्ती दूर राहते. नेहमी देवाजवळ पाणी हे पितळाच्याच भांड्यात ठेवा. यामुळे शांतता व सात्विकता वाढते. दररोज देवाला फूल वाहा. यामुळे आपली इच्छा शक्ती वाढते. घरात किमान एक वेळा का होईना ओम नमः शिवाय जप करा. मन स्थिर राहते. नेहमी लक्षात ठेवा, घरात तुटकी खुर्ची व फर्निचर ठेवू नये. यामुळे अडचणी येतात. नेहमी भिंतीवर स्वच्छ आरसा ठेवा. यामुळे सौंदर्य व आत्मविश्वास वाढतो. कपाळावर हळदीचा टिळा लावा. यामुळे तेज आणि सौख्य प्राप्त होते. शनिवारी दरवाजावर लिंबू मिरची लावा. दृष्ट टाळण्यास मदत होते. नेहमी दिवा विझण्याआधी संकल्प करा. याचा फायदा कामे सुफळ होतात. नेहमी अन्न खाण्याआधी थोडं देवासाठी काढा. यामुळे घरात लक्ष्मी टिकते. दर बुधवारी घराच्या कोपऱ्यात लसूण ठेवा. घरातील घरदोष कमी होतो. दर रविवारी गंगाजल पाणी देवावर शिंपडा. वातावरण पवित्र राहते. धार्मिक ग्रंथ वाचण्याची सवय लावा. यामुळे आत्मिक समृद्धी मिळते. प्रत्येक घरात एका कोपरा ध्यानासाठी असावा. जुनी चप्पल घरात न साठवता कोणाला द्या किंवा टाकून द्या. घरात शुभता टिकते. नवीन चप्पल वापरताना त्यावर लिंबू फिरवा. संकट दूर राहतात. दर शुक्रवारी थोडं दूध दक्षिण दिशेला वाहा. यामुळे वाद निवळतात. दर शनिवारी तिळाच्या तेलाचा दिवा लावा. फायदा शनिदोष निवारण होते. नेहमी घरात देवाचे चित्र पूर्वेस ठेवा. सकारात्मक ऊर्जा वाढते. राग शांत होण्यासाठी तोंडावर थंड पाणी शिंपडून 5 वेळा शांती म्हणा. तुटकी झाडं घरात ठेवू नका. अडथळे कमी होतात. घरात नेहमी माशी कीटक वाढत असतील तर सुगंधी धूप करा. वातावरण स्वच्छ होते. नेहमी शुभ दिवशी पहिलं जेवण गरिबास द्या. यामुळे घरात लक्ष्मी ठाम मानते. नवीन वस्त्र खरेदी करताना पहिले देवाला अर्पण करा व वस्त्र शुभकारक ठरते. घरात प्रत्येकाने एक वेळ राम नाम जप करावा. फायदा एकोट्याचे वातावरण शक्य असल्यास स्वयंपाक लसूण कांदा शिवाय करा. सात्विकता वाढते. दर अमावास्येला पाण्यात तांबं नाणं टाका. आपल्या आर्थिक अडचणी सावरते. रात्री झोपताना फोन दूर ठेवा. झोपताना एक जप स्वामी समर्थ स्वामी समर्थ म्हणा. स्वप्न शुद्ध राहतात. पेरणीच्या दिवशी श्रीफळ देवाला अर्पण करा. उत्पन्न वाढते. तुटकी बंद घड्याळ घरात ठेवू नका. त्याचबरोबर कधीही पायरीवर झाडू ठेवू नये, नाहीतर अडथळे येतात. घरात सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावा. दोष कमी होतात. सकाळी घरात सूर्यप्रकाश येईल याची काळजी घ्या. यामुळे नकारात्मकता निघते. रात्री झोपताना दरवाजे तिजोरी व्यवस्थित बंद करा. अशा प्रकारे तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. कमेंट्स बॉक्समध्ये